नमस्कार मित्रों, महाराष्ट्रातील तमाम अभियोग्यताधारकांचा आवडता आणि विश्वसनीय यूट्यूब प्लॅटफॉर्म गिरिजा वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भातील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि हा जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर महाराष्ट्रातील तमाम गोरगरीब अभियोग्यताधारकापर्यंत पोहोचवा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भातील सर्व अपडेट महाराष्ट्रातील गोरगरीब अभियोग्यताधारकापर्यंत पोहोचायला पाहिजे। तर बघा, सर्वप्रथम सर्वांनाच सगळ्यात मोठी अडचण म्हणजे सर मी कोणत्या जागेस पात्र आहे, त्याचप्रमाणे मला प्रेफरन्सेस आलेले आहेत, मग आता मी जाहिराती कशा वाचू, हे सर्वसामान्य अभियोग्यताधारकांना पडणारा सर्वात मोठा प्रश्न आहे। आणि तुम्हाला प्रेफरन्स जनरेट केलेले आहेत, तुमचे प्रेफरन्स या ठिकाणी जनरेट झालेले आहेत, पण आता प्रेफरन्स जनरेट झाल्यानंतर तुम्हाला जाहिरात समजत नाही। मग अशा वेळेस तुम्हाला जर जाहिरात जर समजत जर नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा। आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मी तुम्हाला इतकी शाश्वती देतो आत्ताच व्हिडिओ सुरू व्हायच्या आधी की यानंतर भविष्यामध्ये कोणालाही तुम्ही विचारणार नाही की जाहिरात कशी वाचायची, मी कोणत्या जागेसाठी पात्र आहो आणि माझे प्रेफरन्स कसे लॉक करायला पाहिजे, हे तुम्ही भविष्यामध्ये कोणालाही विचारणार नाही। मी इतकी शाश्वती हा व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी तुम्हाला देतो आहे। पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर महाराष्ट्रातील गोरगरीब अभियोग्यताधारकापर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांचा पण फायदा झाला पाहिजे। त्याचप्रमाणे तुम्हाला शिक्षक भरती संदर्भातील सर्व अपडेट हवे असतील तर कमेंटमध्ये टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक पिन केलेली आहे, त्यावर तुम्ही काय कराल, सबस्क्राईब करा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भातील कोणताही अपडेट सुटणार नाही। तर चला, कोणताही वेळ न घालवता या ठिकाणी आपण विषयाला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम बघा, आपल्याला काय करायचं आहे, आपला जो सेल्फ सर्टिफाय केलेला फॉर्म आहे तो या ठिकाणी बघा। सर्वात प्रथम हा जो सेल्फ सर्टिफाय केलेला फॉर्म आहे, सेल्फ सर्टिफाय केलेला जो फॉर्म आहे तो फॉर्म आपल्याला बघायचा आहे। तर या फॉर्ममध्ये आपल्याला हे समजून येईल की पहिल्यांदा सर्वप्रथम काय लक्षात घ्यायचं बघा, या ठिकाणी जेव्हा सेल्फ सर्टिफाय फॉर्म करतो आपण, त्यामध्ये सर्वप्रथम बघा हा कॅटेगरी बघायची आपली, आणि त्यानंतर भरतीसाठीचा संवर्ग बघायचा। म्हणजे बऱ्याच अभियोग्यताधारकांचा काय होतो, हा जातीचा संवर्ग जरी OBC असला तरी भरतीचा संवर्ग हा ओपन असतो, कारण की त्यांच्याकडे NCL नव्हती, असे जर प्रॉब्लेम असतील बाकी कोणतेही तर त्यावेळेस त्यांना काय होतो, या ठिकाणी ओपनच्याच जागा फक्त येतात। आणि त्यानंतर बघा, ते झाल्यानंतर बऱ्याच अभियोग्यताधारकांचा हा सुद्धा प्रश्न आहे की सर माझा ग्रॅज्युएशनला BA होता आणि त्यानंतर मी ॲडिशनलमध्ये BSc पण केली। तर या ठिकाणी बघा मित्रो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की एखाद्या अभियोग्यताधारकाचा BA झाला या ठिकाणी, आणि त्यानंतर त्याचे BAचे विषय बघा, मराठी आहे, पॉलिटिकल आहे आणि इकॉनॉमिक्स आहे। त्याचप्रमाणे त्याचा BSc जर झाला असेल तर BSc झाला असेल तर ह्या BScचे पण सब्जेक्ट याखाली ॲड होतात, आणि त्याचा BScचे समजून घ्या, त्याची मेथड जे काही असेल, BScला त्याचे जे मुख्य विषय आहेत ते उदाहरणार्थ गणित विज्ञानसाठी पात्र होणारे जर असतील आणि तो अभियोग्यताधारक हा B.Edचा आहे, तर B.Edचा पुन्हा तुम्ही म्हणाल सर B.Edची मेथड महत्त्वाची आहे का, B.Edची मेथड अजिबात महत्त्वाची नाही। D.Edला तर मेथड नसतो, पण B.Edची मेथड अजिबात महत्त्वाची नाही, B.Edच्या मेथडशी काही एक देणं घेणं नाही। तर तुम्हाला BAला जे सब्जेक्ट आहेत आणि तुम्हाला जे BScला सब्जेक्ट आहे, म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला पकडून चला की या ठिकाणी 6 ते 8चे जे प्रेफरन्सेस आहेत, हे 6 ते 8चे प्रेफरन्सेस हे तुम्हाला काय होईल, तुम्हाला एकतर गणित विज्ञानचे येतील, सामाजिक शास्त्राचे येतील आणि मराठीचे येईल, कारण की तुम्ही ॲडिशनलमध्ये काय केलेलं आहे, BSc केलेलं आहे आणि तुमचा BA पण झालेला आहे, म्हणजे तुम्ही दोन्ही ठिकाणी पात्र आहात। हे तुमच्या डोक्यातून गोष्ट काढून टाका की सर माझी मेथड ही आहे तर मला प्रॉब्लेम येणार का। फक्त एवढाच का तुम्हाला TET दोन्ही प्रकारे पास करावी लागेल, कारण सामाजिक शास्त्रासाठी पेपर 2 सामाजिक शास्त्र पाहिजे, भाषेसाठी तर काही प्रॉब्लेमच नाही, कोणतीही TET चालते। त्यानंतर गणित विज्ञानसाठी गणित विज्ञानची तुम्हाला काय करावं लागेल, गणित विज्ञानची तुम्हाला TET पास करावी लागेल। त्यानंतर आपण इथं जातो, हा पोर्टलला गेलं की त्याच्यानंतर आपण सेल्फ सर्टिफाय फॉर्म, मग सेल्फ सर्टिफाय फॉर्म झाला त्याच्यानंतर आपण प्रेफरन्स जनरेट करायचे आहे। तर पहिल्यांदा जनरेट प्रेफरन्सवर जायचं, कुठं जायचं, जनरेट प्रेफरन्स, कुठं जायचं, जनरेट प्रेफरन्सवर जायचं। मग जनरेट प्रेफरन्सवर गेलं की मग त्यानंतर प्रेफरन्स आपले जनरेट करून घ्यायचे, काय करायचे, आपले प्रेफरन्स जनरेट करून घ्यायचे। या ठिकाणी प्रेफरन्स जनरेट झाले, डिलीट पण करता येतो आणि डिलीट करावं वाटत असेल डिलीट करू शकता, यामध्ये काही प्रॉब्लेम नाही। त्यानंतर तुम्हाला जे प्रेफरन्सेस आहे मग ते सिलेक्ट प्रेफरन्स
ऑफ युअर चॉईस. म्हणजे तुम्हाला जे सिलेक्ट करायचे आहे तेच सिलेक्ट करा. सिलेक्ट ऑल करत असाल तर सिलेक्ट ऑल करा. पण कोणाला वाटत असेल का मला इथं जायचंच नाही, मग तिथं पसंतीक्रम द्यायचंच नाही, तर या ठिकाणी सिलेक्ट करताना त्याला स्किप करा. आलं लक्षात. त्यानंतर असाईन करायचं आहे. ते प्रेफरन्सेस जे आहेत त्यांना असाईन करायचं आहे. मग असाईन केल्यानंतर मग त्याला नंबर दिले आपण. पण उदाहरणार्थ तुम्ही पकडून चला का जसा नागपूर आहे आणि त्यानंतर भंडारा आहे, तर काय केले आपण, ह्या नागपूरला 2 द्यायचं होतं आणि भंडाऱ्याला 4 द्यायचं. पण चुकीने काय झालं, भंडाऱ्याला नागपूर झालं, नागपूरच्या जागी भंडाऱ्याला पसंतीक्रम गेलं. महानगरपालिकेला म्हणा की नगरपालिकेला म्हणा किंवा जिल्हा परिषदला म्हणा. मग त्यावेळेस काय करायचं, या ठिकाणी रिअरेंज प्रेफरन्स आहे. आलं लक्षात. त्या रिअरेंज प्रेफरन्सवर जर क्लिक जर केलं तर पुन्हा आपल्याला हे जे प्रेफरन्सेस आहेत हे प्रेफरन्सेस आपल्याला डबल देता येतात. त्यामुळे तुम्हाला काळजी नसावी. फक्त एकच गोष्ट जी आहे, लॉक प्रेफरन्स करू नका. लॉक प्रेफरन्स करण्यापूर्वी तुम्ही डिलीट पण करू शकता, पुन्हा ते रिजनरेटसुद्धा करू शकता. त्यामुळे तुम्हाला त्या गोष्टीची काळजी नसावी. मग त्यानंतर हे जे आहे, मग त्यानंतर तुम्ही काय कराल, हे जे प्रेफरन्सेस तुम्ही काय करत असता, हे प्रेफरन्सेस जेव्हा डाउनलोड करता तर तेव्हा तुम्ही बघून घ्या. या ठिकाणी हा जो अभियोग्यताधारक आहे हा फक्त सोशल सायन्ससाठी पात्र आहे, 6 ते 10साठी पात्र आहे, त्याचा मी या ठिकाणी घेतलेला आहे. तर इकडे तो सोशल सायन्ससाठी आहे, तर बरोबर सोशल सायन्सच्याच जागा आल्या का ते पाहून घ्यायच्या. त्यानंतर या सोशल सायन्सच्याच जागा आलेल्या आहेत. हे या ठिकाणी दिसल्यानंतर काय करायचं मग, की कोणत्या आस्थापना आलेल्या आहेत. जशा चंद्रपूरची काय महानगरपालिका आहे, पालघरची काय आहे प्रायमरी आहे, त्यानंतर काय आहे नगर परिषद कोणती आहे आळंदीची आहे, त्याच्यानंतर पहा भंडाऱ्याचा आहे जिल्हा परिषद, त्यानंतर नगरपालिका कराड आहे, त्यानंतर MNP मुंबई, त्यानंतर बघा महानगरपालिका मुंबई झाला. हा मीडियम लक्षात घ्यायचा. हा मीडियम शिकवण्याचा जो माध्यम आहे, आपला जो शिक्षण झालेला आहे हा माध्यम आहे, हा आपला शिक्षण झालेला हा माध्यम आहे. त्यानंतर बघा हे टाईप तर ॲडेट राहणारच. त्यानंतर जो आहे हा जो आहे शिकवण्याचे माध्यम, हे बघा या ठिकाणी मराठी आहे. अशा पद्धतीने तुम्हाला शिकवण्याचे माध्यम वगैरे चेक करून घ्यायचं. मग हे चेक केल्यानंतर मग म्हणाल तुम्ही सर या ठिकाणी मग मला मुंबई महानगरपालिका दिसत आहे. मग सर आता मुंबई महानगरपालिकेमध्ये जागा किती आहेत, हा मोठा प्रश्न. तर आता जाहिरात कशी वाचायची, तर मी तुम्हाला सर्वप्रथम सांगतो, कुठंही डोका न लावता काय करायचं, सर्वप्रथम आपले प्रेफरन्स जनरेट करून घ्या. आणि हे प्रेफरन्स जनरेट झाले तुमचे, हे प्रेफरन्स जनरेट झाल्यानंतर काय करायचं, तुम्हाला काय करायचं आहे, प्रेफरन्स जनरेट केल्यानंतर जाहिरातीचं वाचन करायचं. उदाहरणार्थ तुम्हाला आता आपण मुंबई महानगरपालिकेचा पाहिलो, तर या मुंबई महानगरपालिकेमध्ये एक उमेदवार आहे, त्याचा जो आहे कॅटेगरी जो आहे त्याची इमाव आहे. कोणती कॅटेगरी आहे, इमाव. त्याची कॅटेगरी इमाव आहे, त्यामुळे या ठिकाणी इमाव बघायचं, महिलाच्या सोडून द्यायचा. ह्या 109शी आपलं काही देणं घेणं नाही. आपल्याला या 33 जागाचा देणं घेणं आहे. त्यानंतर खुल्यामध्ये या 201 जागेशी आपला काही देणं घेणं नाही, कारण पुरुष असल्यामुळे त्याला या 67 जागेचा देणं घेणं आहे. म्हणजे 37 आणि 67 या जागेचा विचार करायचा. आपल्या कॅटेगरीच्या जागा या आस्थापनेमध्ये आहेत, म्हणून मला प्रेफरन्स आलेला आहे. मी त्या विषयास पात्र आहे म्हणून मला प्रेफरन्सेस आले आहेत. हे एक गोष्ट ध्यानीमनी घ्या. मग त्यानंतर हा जो इमावचा जो अभियोग्यताधारक आहे तो खुल्यासाठी आणि इमावसाठी म्हणजे या 37 जागेसाठी आणि 67 जागेसाठी पात्र आहे. मग आता तो काय करणार, मग हे 67 जागा आहेत, तर मग मी पहिल्यांदा प्रेफरन्स देऊ का, नाही. तर तुम्हाला काय करायचं आहे अभियोग्यताधारकांनो, मी तुम्हाला हे सांगू इच्छितो आहे की या ठिकाणी बघा, मी तुमच्यासाठी स्पेशल तुमच्यासाठी मी काय केलेलं आहे, जे पसंतीक्रम कसे नोंद करायचे हे बघा, हे शीट मी बनवलेली आहे, मी स्वतः बनवलेली आहे. बघा जिल्हा परिषद, उदाहरणार्थ मला आता जे जिल्हा परिषद आली, तुम्हाला उदाहरणादाखल दाखवतो. मला अहमदनगर जिल्हा परिषद आली उदाहरणार्थ. मग अहमदनगर जिल्हा परिषद आली तर मी काय करायला पाहिजे, या अहमदनगर जिल्हा परिषदला टिक करायला पाहिजे. मग त्यानंतर मी कोणत्या वर्गासाठी पात्र आहे, 1 ते 5ला नाही आहे ना, 1 ते 5ला नाही आहे. मग 6 ते 8ला आहे. तर मग माझ्या कास्टच्या जागा किती आहे, उदाहरणार्थ इथं 4 आहे, इथं 4 लिहिल्या. मग इथं त्याच्यानंतर काय केलं, ओपनच्या किती जागा आहेत त्या जागा लिहिल्या. मग ओपनच्या जागा किती
खुल्याच्या जागा किती, ह्या संपूर्ण या ठिकाणी आपण काय केल्या, लिहून घेतल्या. मग या लिहून घेतल्यानंतर मग 9वी 10वीच्याही लिहून घ्या, सगळ्या लिहून घेतल्यानंतर, कारण आपल्याला त्या जिल्ह्याचा प्रेफरन्स आलेला आहे. मग त्या ठिकाणी आपण काय करायचं, मग कोणता पसंतीक्रम द्यायचा आहे ते आपण नंतर ठरवू शकतो. त्यानंतर बघा, आपण पुन्हा एकदा जर बघितलं, मग ही जाहिरात पाहिल्यानंतर मग आपल्या कॅटेगरीचा पाहिल्यानंतर आपल्या विषयाचा सुद्धा तक्ता पाहायला पाहिजे. आणि या ठिकाणी त्याच कॅटेगरीचा आपण विषयाचा तक्ता चेक करूया. तर विषयाच्या तक्त्यामध्ये बघा, जो विषयाचा तक्ता आहे त्या तक्त्यामध्ये या ठिकाणी बघा, तो 6 ते 8साठी पात्र आहे. 6 ते 8साठी पात्र आहे. आणि त्याला बघा, या ठिकाणी सोशल सायन्सच्या किती जागा आहेत, 34 जागा आहेत. किती जागा आहेत, 34 जागा आहेत. त्यामुळे हा 34 जागा, हे बघा, मराठी माध्यम, शिकवण्याचे माध्यम मराठी, आणि त्यानंतर या सामाजिक शास्त्राच्या जागा आहेत ना, या सामाजिक शास्त्राच्या जागा आहेत. मग या सामाजिक शास्त्राच्या जागेसाठी तो अभियोग्यताधारक प्राप्त आहे आणि 34 जागा आहेत. मग त्या 34 जागा ज्या आहेत, मग त्या 34 जागा जो आहे, मग त्या 34 जागा ज्या जिल्हा परिषदच्या किंवा महानगरपालिकेच्या आल्या, तर त्या ठिकाणी तो काय करायला पाहिजे, नोंद करायला पाहिजे. समजलं. मग त्यानंतर त्या हार्ड कॉपी बनवून ठेवायला पाहिजे. त्याचप्रमाणे दुसरा जर त्याचा जर एकंदरीत बघितलं, तर त्यानंतर आता तुम्ही म्हणाल, सर तुम्ही हे तर सांगितले, मग कोणत्या विषयाची जागा कोणासाठी जाणार. तर बघा, कोणत्या विषयाची जी जागा आहे कोणासाठी जाणार याच्याशी आपल्याला काही एक देणं घेणं नाही. आपण फक्त कॉमन रोस्टरनुसार आपल्याला जे येणार आहे ते तर येणारच आहे आपल्या कॅटेगरीला. फक्त आपण या गोष्टीकडे लक्ष द्यायचं. काय एकूण 34 जागा आल्या आहेत. आणि त्यानंतर एक गोष्ट लक्षात घ्यायची की नाही बा, माझ्या कॅटेगरीच्या आणि ओपनच्या जागा आहेत आणि सामाजिक शास्त्राच्या 34 जागा आहे, म्हणजे माझ्यासाठी इथं चांगली संधी आहे किंवा नाही, हे आपण तपासून घ्यायचं. आता दुसरी जाहिरात पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो आहे. बघा, त्याने जे त्यांना जे प्रेफरन्सेस जनरेट झाले त्यामध्ये आपण बघूया. बघा, या ठिकाणी आपण जर बघितलं तर त्याला कोणती आलेली आहे, पुन्हा उदाहरणार्थ आपण पकडून चालू. चला, जे काही असेल ते भंडारा जे असेल माझ्याकडे मी ते दाखवतो आहे. त्याच्यानंतर तुम्ही समजून चला की या ठिकाणी त्याला जी जागा आलेली आहे सामाजिक शास्त्राची, सामाजिक शास्त्राची जागा जी आहे, ती सामाजिक शास्त्राची जागा आलेली आहे. ती आपण बघूया कोणत्या आस्थापनेत असेल तर बघा, या ठिकाणी पुन्हा त्याला जो दुसरी पालघरची आहे, पालघरची त्याला प्रेफरन्समध्ये पालघर आला. काहून आला, कारण की बघा, त्या ठिकाणी सोशल सायन्सच्या काय आहेत, जागा आहेत. सोशल सायन्सच्या जागा किती आहेत, 16 जागा आहेत. म्हणजे त्या ठिकाणी तो पात्र आहे. पण या ठिकाणी या जागा पाहण्यापूर्वी आपण काय करायला पाहिजे की पालघरमधला कॅटेगरीचा कॉलम जो आहे तो चेक करायला पाहिजे. मग हा कॅटेगरीच्या कॉलममध्ये आपण बघताना इमाव जो आहे तो किती आहे, 0. ठीक आहे, इमाव किती आहे, 0. इमाव 0 आहे या ठिकाणी. आता बघूया कॅटेगरीचं काय आहे ते. इमाव 0, कॅटेगरीमध्ये 0 जागा आहेत. कॅटेगरीमध्ये 0 जागा आहेत. तर आता त्यानंतर त्याला फक्त ओपनचा पर्याय आहे. तर त्याच्याकरिता ओपनचा पर्याय खुला आहे किंवा नाही हे आपण बघूया. त्याच्यासाठी खुल्याचा प्रेफरन्स आहेत का, खुल्यासाठी जागा आहेत का, ते अतिशय महत्त्वाचं आहे. या ठिकाणी खुल्याला 273 समांतर आरक्षणाव्यतिरिक्त 832 आहे. पण 832शी आपल्याला काही देणं घेणं आहे का, या 832शी आपला काही देणं घेणं नाही. आपल्याला या 273 जागा पाहिजे आहे. खुल्याच्या 273 जागा आहे, OBCची एकही जागा नाही. पण त्याला जनरेट झालेला जो प्रेफरन्सेस आहे तो प्रेफरन्स कशामुळे आलेला आहे की कारण तो ओपनसाठी पात्र आहे, त्यामुळे त्याला तो सुद्धा प्रेफरन्स आलेला आहे. म्हणजे जाहिरातीचा वाचन या पद्धतीने करायचं. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो आहे, बघा, या ठिकाणी पहिल्यांदा ही जाहिरात पाहिजे. प्रेफरन्समध्ये जो आलेला हे आहे आपल्याला जिल्हा, त्या जिल्ह्याची जाहिरात पाहिजे. नगरपरिषद महानगरपालिका असो किंवा इतर कोणताही असो. मग त्या ठिकाणी काय करायचं, आपल्या जातीचा संवर्ग पाहायचं. आपल्या जातीच्या संवर्गामध्ये जर ती जागा जर नसली तर आपल्या जातीच्या संवर्गामध्ये ती जागा नाही
बघा इमाव्य 0 आहे, तर अशा वेळेस काय करायचं, खुल्याच्या जागा पाहायच्या. या खुलाच्या 273 याकडे लक्ष द्यायचं. एकूण या टोटल जागा मोजत बसायच्या नाही, तर खुल्याच्या 832 आहे म्हणजे मी 832 जागेसाठी पात्र आहो असं समजायचं नाही. त्यानंतर मग हीच जाहिरात आता उदाहरणार्थ महिला जर असेल तर मग कशी वाचायची बघा. महिला जर असेल इमावची, या ठिकाणी 0 आहे, या ठिकाणी 0 आहे, त्या सोडून द्या. पण ह्या ज्या महिला ज्या आहेत, ह्या महिलाकरता बघा, हा महिलाकरिताचा जो कॉलम आहे पहिलावाला, म्हणजे महिलासाठी या ठिकाणी जे आहे या 250 जागा आहेत आणि या 273, म्हणजे एकूण 523 जागा ह्या त्या महिलेसाठी पात्र आहेत. म्हणजे महिलेसाठी त्या 200 जे काही समथिंग 53 जागा निघाल्या त्या जागेसाठी ती महिला पात्र आहे. तर या ठिकाणी म्हणाल सर मग कोणत्या कास्टची कोणती जागा कोणत्या विषयासाठी वय, तर या विषयानुसार असा नसतो, कॉमन रोस्टर असतोय आणि त्यानंतर तुमचा रोस्टर, रिक्त जागा, त्यानंतर कार्यरत जागा तुमच्या कॅटेगरीच्या, त्यानुसार तुम्हाला विषयामध्ये स्थान मिळतो. त्या गोष्टीचा तुम्ही टेन्शन घ्यायचा नाही. पण जाहिरात वाचत असताना पुन्हा एकदा सांगतोय मी तुम्हाला की तुम्ही अशा या पद्धतीच्या शीटा बनवून घ्या. हे बघा, या पद्धतीची शीट बनवून घ्या. जरा महाराष्ट्रातील महानगरपालिका, मग इथं लिहिलं मुंबई, उदाहरणार्थ आपली जी आहे ती मुंबई लिहिली इथं. मग त्याच्यानंतर मुंबई लिहिल्यानंतर मुंबई लिहिल्यानंतर बघा या ठिकाणी मित्र आपण मुंबई लिहिली. मग मुंबई लिहिल्यानंतर या ठिकाणी मुंबई लिहिली. मग त्यानंतर आपण काय करायचं, 1 ते 5 साठी पात्र आहो का. मग इथं असेल तर 16 कॅटेगरीच्या आलेल्या आहेत, ओपनच्या जितक्या आल्या आहेत तितक्या. मग त्यानंतर 6 ते 8 साठी पात्र आहे का. मग त्यानंतर 9 ते 10 साठी पात्र आहे का त्या लिहायच्या. इथं ज्या 11वी 12वी साठी आल्या असतील त्या लिहायच्या. मग त्या लिहून झाल्यानंतर मग आपण डोक्यात घ्यायचं का नाही, मी 1 ते 5 साठी पात्र जर असेल तर इथं कोणता पसंतीक्रम देऊ, इथं कोणता देऊ, इथं कोणता देऊ. अशा पद्धतीने तुम्ही कच्चा वर्क करू शकता. ह्या जाहिरातीमध्ये आलेल्या ज्या आहेत, जाहिरातीमध्ये म्हणजे तुमच्या प्रेफरन्समध्ये ज्या आलेल्या आहेत, फक्त त्याच जागेचा विचार करा. आता तुम्ही म्हणाल का फक्त महानगरपालिकेचाच आहे का, तर नाही, सगळ्याचं मी बनवून ठेवलेले आहेत. आणि टेलिग्राम चॅनल जो आहे गिरीजा वर्ल्ड, त्या ठिकाणी समाज कल्याणच्या अजूनही तो काही विषय नाही, तो समाज कल्याणचा सोडून द्या. पण त्यानंतर जो आहे या ठिकाणी जर बघितले तुम्ही तर बघा या ठिकाणी महानगरपालिका, त्यानंतर ह्या जर दुसऱ्या जर बघितल्या तर त्या पद्धतीने मी दुसऱ्या पण बनवून ठेवलेल्या आहे. ह्या बघा समाज कल्याणच आलं पुन्हा. त्यानंतर तिसरी शीट बघा आदिवासी आश्रमशाळा, इथं पण तुम्ही कच्चा वर्क करू शकता. मग म्हणाल सर ह्या शीटा मिळतात कुठं, तर ह्या शीटा तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. गिरिजा वर्ल्ड या टेलिग्राम चॅनलला त्या शीटा ऑलरेडी मी 5 जुलैलाच बनवलेल्या होत्या आणि त्या शीटा जो आहेत त्या शीटा तुम्हाला सहज मिळतील. त्या शीटा तुम्हाला सहज मिळतील. तुम्ही कोणत्या वर्गासाठी पात्र आहात, तुम्ही कोणत्या वर्गासाठी पात्र आहात त्या पद्धतीने तुम्ही लिहून ठेवू शकता. इथं कोणता प्रकल्प आहे, त्यानंतर वर्ग, त्यानंतर कास्ट आणि ओपनच्या. आता तुम्हाला एकंदरीत या ठिकाणी कास्टच्या लिहायच्या, इथं ओपनच्या लिहायच्या. या ठिकाणी जो आहे या ठिकाणी तुम्ही कास्टच्या जागेचं मेन्शन करा, या ठिकाणी ओपनच्या जागा, या ठिकाणी कास्ट, या ठिकाणी ओपन, या ठिकाणी कास्ट, या ठिकाणी ओपन. जेणेकरून आणि एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जर निळ्या पेनीने जर तुम्ही जर काय लिहित असाल, जागा लिहित असाल, तर लाल पेनीने पसंतीक्रम लिहा. त्यामुळे काय होईल, तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. पूर्ण पसंतीक्रम, कारण की काय होईल मित्र, बऱ्याच ठिकाणी असं येईल की जागाही 9 आहे, पसंती क्रमांकही 9 आहे, काही ठिकाणी 16 आहे जागा, त्यानंतर पसंती क्रमांकही 16 आहे. आता करायचं का नेमकं, कोणता 16 पसंती क्रम वय का वय, असा कन्फ्युजन होण्यापेक्षा 2 पेनी वापरा, काही प्रॉब्लेम नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला जाहिराती वाचनचा या ठिकाणी समजलेलाच असेल, मी अशी अपेक्षा करतोय. आणि चांगल्या पद्धतीने समजला असेल, यानंतर तुम्हाला विचारायची गरज नाही. आणि पुन्हा एकदा सांगू इच्छितो मित्र अभियोगाधारकांनो की बघा की तुम्हाला जे वाटत आहे की मला कोणते प्रेफरन्स येणार, मी याच्यासाठी पात्र आहे किंवा नाही, तर त्या गोष्टीचा कुठलाही तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुमच्या ज्या तुम्ही जागेस पात्र आहात, तुमचा BSc असेल, BA असेल, पुन्हा कंबाईन असेल, BSc केल्या BA केल्या, तरी तुमच्या पात्रतेनुसार जागा येणार आहेत. त्यामुळे तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. त्यानंतर पुन्हा मी तुमच्यासाठी चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येणार आहे. सगळी जवळजवळ तयारी झालेली आहे, बघू. त्यानंतर जो आहे तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुमच्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचतील. या ठिकाणी बघा पवित्र पोर्टलवर, म्हणजे जे मनपा नपा खाजगी समाज कल्याण आदिवासी विकास विभाग
कधीच केंद्र प्रमुख होऊ शकत नाही, हा सुद्धा टॉपिक येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये मी तुमच्यासमोर घेऊन येत आहो. त्यानंतर जर बघितलं तर पुन्हा दुसरा टॉपिक जो आहे हा खूप महत्त्वाचा आहे की पवित्र पोर्टलवर तुम्ही पसंतीक्रम लॉक करण्यापूर्वी या 10 गोष्टी तपासा. म्हणजे नेमका कोणत्या 10 गोष्टी तपासायच्या त्याची पण पूर्ण तयारी झालेली आहे. तो सुद्धा 2-3 दिवसामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्यानंतर जर बघितलं तर पुन्हा जो आहे की शिक्षक भरती संदर्भात जो आहे फायनल पंच पण आपण घेऊन येऊ. तर डॉक्युमेंट चेकलिस्ट ते प्रेफरन्स लॉक झाल्यानंतर आपण हा फायनल पंच घेऊन येऊ. त्यानंतर जर बघितलं आपण तर पुन्हा मेरिटची जी अफवा वगैरे आहे शिक्षक भरती संदर्भात की एकंदरीत पवित्र पोर्टलवर मेरिट किती, सत्यता आणि अफवा किती, हे सुद्धा आपण येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये घेऊन येऊ. अशा पद्धतीने तुमच्यासाठी काम चालू आहे अभियोग्यताधारकांनो आणि शेवटपर्यंत करत राहीन. आणि ते सुद्धा मोफतमध्ये, कुठल्याही प्रकारची तुमच्याकडून फी नाही, आज नाही आणि कधीच नाही. मी सुद्धा एक स्पर्धक आहो, तुमच्या स्पर्धेत आहो आणि मला असं वाटतं की मी भलेही स्पर्धक असेल पण तुमचा मार्गदर्शक म्हणून मी तुम्हाला नेहमी मार्गदर्शन करत राहावं ही माझी अपेक्षा आहे, इच्छा आहे. आणि महाराष्ट्रातील तमाम गोरगरीब अभियोग्यताधारकांना ज्यांच्याकडे बॅचेस विकत घ्यायला, प्रेफरन्सेसच्या बॅचेस विकत घ्यायला पैसा नसेल, अशा अभियोग्यताधारकांना हीच माझ्या जो मी शिकवणाऱ्याची म्हणजे काय म्हणतात क्लासेस समजा याची फीज आहे. फक्त महाराष्ट्रातील तमाम गोरगरीब अभियोग्यताधारकापर्यंत हे जर व्हिडिओ जर पोचले तर मला नक्कीच या गोष्टीचा आनंद होईल. आणि सरतेशेवटी मी इतकंच सांगतो आहे की यानंतर तरी तुम्हाला की प्रेफरन्स जनरेट झाल्यानंतर जाहिरात कशा वाचायच्या आणि जाहिरातीला कसा पसंतीक्रम द्यायचं यानंतर तुम्हाला कोणाला विचारावं लागणार नाही, एवढी तर मी अपेक्षा तुमच्याकडून व्यक्त करतो आहे. आणि या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा की सर आम्हाला डाऊट क्लिअर झाले आणि तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला समजावून सांगितलं. तर अशा पद्धतीने तुम्ही कमेंट करा जेणेकरून शिक्षक भरती संदर्भातील पुन्हा नवीन व्हिडिओ मी घेऊन येणार. तुमच्या कमेंटमुळे मलासुद्धा काय म्हणता येईल या ठिकाणी स्पिरिट वाढेल की नाही बा अभियोग्यताधारकांसाठी काहीतरी करावं. मग मी वेळात वेळ काढून मग मी तुमच्यासाठी पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन येणार. मी एवढंच बोलतो आहे आणि मी इथं थांबतो आहे. धन्यवाद.